मी सर्वप्रथम सर्व नागरिकांना आवाहन करणार आहे की कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नका. या प्रकाराने कुठल्याही प्रकारे घाबरून जायचं कारण नाही आहे. यामध्ये जे प्राथमिक सगळ्या अधिकाऱ्यांनी जे संशोधनं केले आहेत यामध्ये पहिले जिल्हा आरोग्य विभागाची टीम जाऊन आली. काल सर्व मेडिकल कॉलेजेसचे सर्व टीम जाऊन आली आणि त्यामध्ये सर्व स्पेशलिस्ट होते, त्यांच्यासोबत डर्मॅटॉलॉजिस्ट होते. या सगळ्यांनी आतापर्यंत जे फाइंडिंग्स काढले आहेत त्याप्रमाणे ही फंगस असल्याचा प्रकार आहे आणि ती फंगस नेमकी कोणची हे तपासण्याचं काम आता सध्या सुरू आहे. काही लोकांच्या स्किनचे नमुने, ब्लड रिपोर्ट हे सुद्धा विविध लॅबमध्ये पाठवण्यात आलेले आहे. पाण्याचे नमुने तपासण्यासाठी विविध लॅबमध्ये गेलेले आहे. आता यामध्ये गैरसमज खूप होतात आहे. लोक यामध्ये बरेचशा अफवा पसरवतात आहे की हे पाण्यामुळे होते. निश्चित पूर्णा काठचा प्रदेश आहे, क्षारयुक्त पाण्याचा प्रदेश आहे, पण यामध्ये नायट्रेट जास्त आहे व हे जास्त आहे. ह्या गोष्टी अजूनही याचं निदान झालेलं नाही. त्यामुळे कोणी काहीतरी अफवा समोर आल्यासारखं बोलून लोकांना घाबरवण्यास काम करू नये. सध्या तरी फंगल इन्फेक्शन आहे आणि ज्यांना ट्रीटमेंट झाली आहे त्या लोकांना चांगला परिणाम दिसून येतो आहे. त्यांचे केस वापस उगवताना दिसतात आहे. त्यामुळे मला नाही वाटत की याच्यामध्ये काहीतरी वेगळं असण्याची गरज आहे. आता प्रश्न आपल्या मतदारसंघामधील त्या गावांमध्ये लोकांनी आंघोळी केलेली नाही, त्यांना पाण्याची व्यवस्था कराल का, म्हणजे काही आदेश द्याल का? नाही, आम्ही त्यामध्ये आंघोळी त्यांनी केल्यास काही अडचणी नाही. मी पुन्हा तेच सांगतोय की पाण्यामुळे केस जातात आहे ही भीती आहे. मग कोणी आंघोळ केली नसेल तर मी त्यांना सांगेल की पाण्यामुळे ह्या गोष्टी होत नाही आहे. आंघोळ केल्यास काही अडचण होत नाही. तरीही कुठे असं वाटत असल्यास आम्ही तिथे व्हिडिओना आदेश देऊ. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.